नमस्कार, मी प्रणाली भोसले. माझे कोकणच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स. जगबुडी पुलावरून कंटेनर थेट नदीत कोसळला. 100 फूट खोल नदीत भीषण दुर्घटना. चालक वाहकाचा युद्धपातळीवर शोध. महाड शहरात विनापरवाना विदेशी दारू वाहतुकीवर मोठी कारवाई. 10 लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून जप्त. इर्टिका वाहनासह विदेशी दारू हस्तगत. खोपोली शहरातील वीरेश्वर मंदिर चोरीचा 4 दिवसात छडा. शिवपिंडीवरील 17 किलो चांदी चोरी. 4 आरोपींना पोलिसांनी केले अटक. आणि अजितदादा पवार यांना विविध पक्षांकडून श्रद्धांजली. विविध समाजोपयोगी कार्यक्रम संपन्न. पाहूया सविस्तर वृत्त. रत्नागिरी जिल्ह्यातील मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर काल सायंकाळी भीषण अपघात घडला. खेड तालुक्यातील भरणी नाका येथील जगबुडी नदीच्या पुलावरून भरधाव कंटेनर थेट सुमारे 100 फूट खोल नदीपात्रात कोसळून प्रवाहात वाहून गेला. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून चालक आणि वाहकाचा शोध युद्धपातळीवर सुरू आहे. प्राथमिक माहितीनुसार गोव्याहून मुंबईच्या दिशेने येत असताना चालकाचा कंटेनरवरील ताबा सुटला. त्यानंतर कंटेनर पुलावरील कठडा तोडत थेट नदीत कोसळला. सध्या जगबुडी नदीला मोठा प्रवाह असल्याने कंटेनर काही अंतर वाहून गेल्याचे सांगितले जात आहे. कंटेनरमधील मालही नदीच्या पाण्यात वाहून गेला आहे. सायंकाळी 6:30 वाजण्याच्या दरम्यान घडलेल्या या दुर्घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक, पोलीस आणि बचाव पथके घटनास्थळी दाखल झाली. मात्र चालक आणि वाहकाचा अद्याप कोणताही शोध लागलेला नाही. नदीतील पाण्याची पातळी आणि वेगवान प्रवाहामुळे बचाव कार्यात अडचणी येत असून शोध मोहीम सुरू आहे. या अपघातामुळे मुंबई गोवा महामार्गावरील वाहतुकीवर देखील काही काळ परिणाम झाला. चालक आणि वाहकाचा शोध लागल्यानंतरच अपघाताचं नेमकं कारण आणि पुढील माहिती स्पष्ट होणार आहे. नमस्कार, मी बाळू सनगरे. राष्ट्रीय महामार्ग मुंबई गोवा महामार्ग या मार्गावरती नेहमीच अपघात होत असतात. त्यातीलच एक भयंकर अपघात आज या ठिकाणी 6:30 वाजता घडलेला आहे. तो अपघात फार मोठा आहे कारण याच मार्गावरून मुंबईच्या दिशेने जाणारा एक टँकर, त्याच्यामध्ये काही मॅगीसारखा पदार्थ वाहून नेणारा हा टँकर अगदी या हायवेच्या दुतर्फा असणाऱ्या रस्त्याच्या मधला जो भाग आहे त्या भागातून अगदी तो त्या ठिकाणी खाली कोसळला गेला. जवळपास 100 फूट खाली पडल्यानंतर तो पाण्यामध्ये पडला आणि पाण्यातून काही अंतरावरती तो वाहून देखील गेला आहे. आणि याबरोबर त्या टँकरमध्ये कंटेनरमध्ये असणारं सगळ्याच्या सगळं सामान हे अस्ताव्यस्त होऊन पाण्यामधून वाहून हे पुढे गेलेलं आहे. परंतु त्याचबरोबर मात्र दुर्दैवाची बाब ही आहे की त्या टँकरवरती असणारा चालक, वाहक यांचा मात्र अद्याप पत्ता लागलेला नाही. अशा भयंकर स्वरूपाची ही अतिशय दुःखद बातमी आपल्या समोर येते. स्थानिक प्रशासन या ठिकाणी ड्रायव्हर आणि त्या वाहकाचा शोध मात्र घेतला जातोय. परंतु त्यामध्ये अडचण ही येते की बग्यांची गर्दी मात्र प्रचंड या ठिकाणी झालेली आहे. सायंकाळची वेळ असल्यामुळे या ठिकाणी बग्यांची गर्दी खूप झाली. स्थानिक प्रशासन या ठिकाणी व्यस्त आहे. बचाव कार्याचं काम या ठिकाणी सुरू आहे. परंतु त्याचबरोबर आता पाहिलं तर अंधार देखील होतोय आणि या अंधाराच्या वेळेमध्ये मात्र प्रशासनाला या ठिकाणी बचाव कार्यामध्ये प्रचंड व्यत्यय येताना दिसतोय. परंतु यामध्ये नेमकं घडलंय काय, ड्रायव्हर आणि किन्नर यांचा मात्र अद्याप तपास झालेला नाही आहे. माझे कोकणसाठी बाळू सनगरे, खेड, रत्नागिरी. रत्नागिरी जिल्ह्यातील भरणी नाका येथे भीषण अपघाताची घटना घडली आहे. भरधाव वेगाने जाणारा एक कंटेनर जगबुडी नदीवरील पुलाला जोरदार धडक देत थेट नदीत वाहून गेला. घटनेची माहिती मिळताच महाड येथील छावा रेस्क्यू टीम तातडीने घटनास्थळी दाखल झाली. मात्र नदीतील पाण्याचा वेग अत्यंत जास्त असल्याने आणि रात्रीची वेळ असल्यामुळे तात्काळ बचाव कार्य सुरू करणे धोकादायक असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले. त्यानंतर परिस्थितीचा आढावा घेत प्रत्यक्ष रेस्क्यू ऑपरेशन सकाळी सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. सध्या घटनास्थळी स्थानिक प्रशासन आणि बचाव पथक तैनात असून परिसरात सतर्कता बाळगण्यात येत आहे. दरम्यान या घटनेबाबत नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीची प्रतीक्षा करावी असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. रायगड जिल्ह्यातील महाड शहरात विनापरवाना विदेशी दारूची वाहतूक करणाऱ्यांविरोधात महाड शहर पोलिसांनी मोठी कारवाई करत सुमारे 10 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. महाड शहरातील वेलकम हॉटेल समोर उभी असलेल्या इर्टिगा वाहनामध्ये विनापरवाना विदेशी दारूच्या बाटल्या तसेच बिअरचे बॉक्स साठवून ठेवण्यात आल्याची माहिती महाड शहर पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक नारायण एकशिंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तात्काळ छापा टाकला. कारवाई दरम्यान वाहनासह विदेशी दारूचा सुमारे 10 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी विलास घवले राहणार पुनाडेवाडी आणि सुरेश गोरे राहणार हिरकणीवाडी या दोघांविरोधात महाराष्ट्र दारूबंदी कायद्याअंतर्गत विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक नारायण एकशिंगे करत आहेत। विशेष म्हणजे महाड शहर पोलीस ठाण्यात रुजू झाल्यानंतर त्यांनी केलेली ही पहिलीच धडाकेबाज कारवाई ठरली असून नागरिकांकडून त्यांचे स्वागत करण्यात येत आहे। दुसरीकडे महाड शहरात सुरू असलेल्या इतर अनधिकृत धंद्यांवर देखील अशाच प्रकारे प्रभावी कारवाई व्हावी अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जाते। कणकवलीमध्ये वृत्तांकन करत असताना पत्रकारांना अटकाव करण्यात आल्याच्या घटनेनंतर पत्रकारांनी एकजूट दाखवत संबंधितांविरोधात तीव्र भूमिका घेतली। महामार्ग उड्डाणपुलाखाली अतिक्रमण हटाव मोहिमेनंतर नगरपंचायतकडून फळ आणि भाजी विक्रेत्यांसाठी तात्पुरत्या जागेचे मार्किंग सुरू असताना पत्रकार व्हिडिओ चित्रीकरण आणि छायाचित्रीकरण करत होते। त्यावेळी रिक्षा चालक मालक संघटना आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष बाळा वराटकर आणि माजी नगरसेवक प्रसाद अंधारी यांनी पत्रकारांना अटकाव केल्याचा आरोप करण्यात आला। या घटनेनंतर कणकवली तालुका पत्रकार संघाने तातडीची बैठक घेत निषेध व्यक्त केला। बैठकीत संबंधितांना बोलावून पत्रकारांनी जाब विचारला। त्यानंतर बाळा वराटकर यांनी घडलेल्या प्रकाराबद्दल भूलचूक झाल्याचे सांगत पत्रकारांची माफी मागितली। तसेच यापुढे असे वर्तन होणार नसल्याचे आश्वासन दिले। माजी नगरसेवक प्रसाद अंधारी यांनी देखील दिलगिरी व्यक्त करत भविष्यात पत्रकारांच्या वृत्तांकनात कोणताही अडथळा आणला जाणार नसल्याचे स्पष्ट केलं। यावेळी पत्रकारांनी एकजुटीचा निर्धार व्यक्त करत पत्रकारांच्या अधिकारांवर गदा आणणाऱ्या कोणत्याही प्रकाराचा ठाम विरोध करण्याचा इशारा दिला। रायगड जिल्ह्यातील खोपोली शहरातील ऐतिहासिक आणि प्राचीन वीरेश्वर मंदिरातील शिवपिंडीवरील 17 किलो वजनाचे चांदीचे आवरण चोरी प्रकरणाचा खोपोली पोलिसांनी अवघ्या 4 दिवसात छडा लावत 4 आरोपींना अटक केली आहे। मंदिरातील भगवान शंकरांच्या शिवपिंडीवरील चांदीचे आवरण अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना समोर आल्यानंतर परिसरात मोठी खळबळ उडाली होती। या गंभीर गुन्ह्याची दखल घेत खोपोली पोलिसांच्या विशेष गुन्हे अन्वेषण पथकाने तातडीने तपास सुरू केला। तांत्रिक आणि गोपनीय माहितीच्या आधारे तपासणीची चक्रे वेगाने फिरवत पोलिसांनी अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर आणि पुणे जिल्ह्यातील शिरूर येथून 4 आरोपींना अटक केली। अटक केलेल्या आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून चोरी प्रकरणाचा पुढील तपास खोपोली पोलीस करत आहेत। या कारवाईमुळे खोपोली पोलिसांच्या तपास कौशल्याचे पुन्हा एकदा दर्शन झाले। शिवसेना नेते तथा माजी मंत्री रामदास कदम यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे। उद्धव ठाकरे पहिल्यांदाच घराबाहेर पडून दिल्लीत आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी गेले, ही मोठी गोष्ट असल्याचा मिश्किल टोला त्यांनी लगावला। मात्र दिल्लीत जाऊन त्यांनी नेमकं केलं काय असा सवाल उपस्थित करत राहुल गांधींना पाठिंबा दिल्याचा आरोप देखील कदम यांनी केला। प्रथमच उद्धव साहेब हे दिल्लीमध्ये आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी गेलेले पाहिले, खूप समाधान वाटलं की उद्धवजी आंदोलनाला बाहेर पडतात आणि दिल्लीमध्ये जातात, ही साधी गोष्ट नाही। म्हणजे आयुष्यातली पहिली वेळ त्यांची असेल। आणि जाऊन काय केलं त्यांनी राहुल गांधीला पाठिंबा दिला आणि आप दिल्ली संभालो हम राज्य संभालेंगे। उद्धवजी पहिल्यांदा सांगा, तुम्ही हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराशी सहमत आहात की नाही हे पहिल्यांदा देशाला कळू देत। आणि ते नसाल तर प्रभू रामचंद्राच्या मंदिरामध्ये जो भ्रष्टाचार झाला त्याबाबत तुम्हाला बोलायचा नैतिक अधिकार नाही। मग कुठेतरी एक भूमिका ठेवा ना। मी काँग्रेसवासी आहे की हिंदुत्व घेऊन चाललोय बाळासाहेबांचं शिवसेना प्रमुखांचं, कुठली तरी एक भूमिका उद्धवजींनी घेणं आवश्यक आहे, गरजेचं आहे। पण मला असं वाटतंय की उद्धवजी आता भांबावलेत, त्यांना काय करायचं आणि काय नाही हे सुचण्याचं झालंय आणि म्हणून त्यांची दिशाभूल करण्याचं काम त्यांच्या आजूबाजूला असणारे लोक हे करतायत, त्याच्यामुळे ते दिशाहीन झालेत असं म्हणेन। महाडमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 56व्या वाढदिवसानिमित्त आणि माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर अभियान उत्साहात पार पडले। महाड माणगाव पोलादपूर मतदारसंघाच्या वतीने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक येथे आयोजित या शिबिराला मंत्री भरत गोगावले प्रमुख उपस्थित होते। यावेळी जिल्हा परिषद सदस्य, नगराध्यक्ष तसेच प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी देखील उपस्थित होते। या शिबिरात
त्यात रेशन कार्ड, जन्म मृत्यू दाखले, PM किसान, लाडकी बहिणी, eKYC, ॲग्रीस्टॅग, ई-मोजणी, आभा कार्ड आणि ST स्मार्ट कार्डसह 20हून अधिक शासकीय सेवा नागरिकांना एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आल्या। शासनाच्या विविध योजनांचा लाभ थेट गरजू नागरिकांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने या शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। महसूल समाधान शिबिर ही लोकाभिमुख प्रशासनाची प्रभावी संकल्पना असून नागरिकांनी अशा शिबिरांचा मोठ्या संख्येने लाभ घ्यावा असं आवाहन मंत्री भरत गोगावले यांनी यावेळी केलं। शिवाजी महाराज राजस्व अभियान या कार्यक्रमाची सुरुवात झाली। आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचा वाढदिवस आणि अजितदादा पवार यांची जयंती असा दुहेरी कार्यक्रमाच्या अनुषंगाने आज राजस्व अभियानाच्या माध्यमातून आज आम्ही अनेक लोकांना सातबाराचे उतारे असतील, काही दाखले असतील, काही चेक होते किंवा अनेक बाबी आज त्यांना तिथे हातोहात आम्ही वाटप केल्यात आणि आज चांगला उपक्रम आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये साजरा केला जातो आहे। या दोन्ही नेत्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने दादांची जयंती आणि मुख्यमंत्र्यांचा वाढदिवस आणि त्या अनुषंगाने आजचा हा कार्यक्रम संपन्न झाला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जन्मदिवसाचे आणि माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीचे औचित्य साधत पेण येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर उत्साहात पार पडले। मराठा समाज हॉल गणपतीवाडी येथे आयोजित या शिबिरातून महसूल विभागाच्या विविध सेवांचा लाभ नागरिकांना एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आला। जमीन सातबारा, 8 विविध दाखले, महसूल नोंदी आणि इतर प्रलंबित प्रकरणांबाबत तज्ज्ञ अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन करत अनेक अर्जांची तात्काळ सोडवणूक केली। यावेळी जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी शासनाच्या निर्णयांचा लाभ शेवटच्या नागरिकांपर्यंत पोहोचणं आवश्यक असल्याचे सांगत अशा शिबिरांमुळे सामान्य माणसाची कामे अधिक सुलभ होत असल्याचं नमूद केलं। कार्यक्रमाला आमदार रविशेठ पाटील, माजी खासदार धैर्यशील पाटील, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार तसेच विविध विभागांचे अधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते। शिबिराला पेण तालुक्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने प्रतिसाद दिला। या राज्याचे मुख्यमंत्री, देशाचे पंतप्रधान मोदी साहेब आहेत आणि ही जी जोडी आहे ही जोडी देशाला पुढे नेणारी जोडी आहे। आपल्याला या ठिकाणी सांगितलं पाहिजे की बावनकुळे साहेबांनी जरी या महसुलाचे निर्णय घेतले, कालच मी त्यांना भेटलो आणि काल मी सांगितलं बावनकुळे साहेब मी 70 सालापासून महसूल मंत्री बघतोय, परंतु एवढे प्रभावी निर्णय घेणारा नेता मंत्री म्हणून महसूल खात्याला लाभलेले तुम्ही आहात पहिले आणि म्हणून काल त्यांचं मी त्या अभिनंदन केलं। प्रत्येक गोष्ट ही महसूल खात्यावर अवलंबून आहे आणि महसूल खाते हे फार मोठा हा शासनाचा कणा आहे आणि शेतकऱ्यांचा कणा आहे। हे सरकार या ठिकाणी चालतंय। या सरकारनं सुद्धा काही दिवसापूर्वी या महाराष्ट्रामधली एक मोठी कर्जमाफी या ठिकाणी त्यांनी या ठिकाणी घडवून आणली आणि शेतकऱ्यांच्या नावावरती असणारी कर्ज ही जरी माफ करणं हा जरी शेतकऱ्याच्या आयुष्याचा अंतिम उद्देश जरी नसला तरी सुद्धा त्याला सोय व्हावी, त्याला सुख मिळावं म्हणून या गोष्टी या ठिकाणी केल्या आणि म्हणून मी तुम्हाला सर्व मंडळींना ज्यांना लाभ मिळालाय त्यांचं मी अभिनंदनच करेन। तुमच्याच कष्टाचा पैसा जो शासनाकडे आपण शेतसाऱ्याच्या रूपाने आणि कराच्या रूपाने देतो तोच पैसा शासनानं प्रामाणिकपणानं पुन्हा एकदा गरजवंतांच्या हवाली या ठिकाणी केलेला आहे। परंतु शासन म्हणून नुसता लाल दिव्याच्या गाडीतून वाव 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 करत फिरत असण्यापेक्षा आपलं राज्य हे कष्टकऱ्यांच्या आणि गोरगरिबांच्या हिताकरता कामी लागलं पाहिजे, हे शासनाची असलेली भूमिका। या भूमिकेबद्दल पुन्हा एकदा तुम्हा सर्व मंडळींकडून मी शासनाचे, मुख्यमंत्र्यांचे, महसूल मंत्र्यांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो। वाढदिवसानिमित्त आणि स्वर्गीय अजितदादांच्या जयंतीनिमित्त जिल्ह्याभरामध्ये आपण संपूर्ण कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे आणि आपल्या शासनाने जे काही लोकोपयोगी असे निर्णय घेतले त्या सर्व निर्णयांचा प्रत्यक्ष फायदा जनतेला मिळाला पाहिजे या पद्धतीनं आपण त्याचं नियोजन केलं आहे आणि साधारणपणे जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे दाखले आणि वेगवेगळ्या प्रकारचे लाभ या सर्व 1 लाखभराच्या वरती लोकांना सुविधा असलेल्या या 8 लाख दिवसामध्ये द्यायचे असं आपण नियोजन केलेलं आहे। त्याच्यामध्ये 7-12 असतील, 8 घरचे उतारे असतील, ग्रामपंचायत 8 घरचे उतारे असतील। आता दादांनी सांगितल्याप्रमाणे
माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या दूरदृष्टीतून अख्ख्या देशभर सगळ्या गावठाणांचं आपण सर्वेक्षण करतो आणि प्रत्येक गावठाणाच्या गावधारकाला सनद देतो, स्वामित्वाची सनद. आता त्याचा दादाने उल्लेख केला की पूर्वी तुमच्याकडे फक्त ग्रामपंचायतचा आठवडा होता, तो आठवडा येऊन त्याच्यावरती लोन मिळत नव्हतं, त्याच्यावरती टायटल क्लिअर होत नव्हतं. त्यामुळे आता जे स्वामित्व नावाची जी सनद आहे आपली नकाशासहित आहे, ही सनद तुमच्या गावातल्या गावठाणाच्या घराच्या मालकीचा खरा पुरा अंशून पुरावा आहे. आणि ही सनद घेऊन तुम्ही कुठल्या बँकेत गेला तर तुम्हाला त्या सनदेच्या आधारे व्हायरस प्रमाण आता लोन ताबडतोब मिळते आणि ते मिळायला सुरुवात झाली. असा हा अतिशय महत्त्वाकांक्षी कार्यक्रम आणि या कार्यक्रमाचं जे उद्घाटन आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजितदादा पवार यांना सर्वपक्षीय श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र परिसरात आयोजित कार्यक्रमात विविध पक्षांचे नेते एकत्र येत अजितदादा पवार यांना अभिवादन करण्यात आले. यानिमित्त वृक्षारोपणाचा उपक्रम राबवण्यात आला. कार्यक्रमाला आमदार भास्कर जाधव, भाजप आमदार प्रमोद जठार, भाजप जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव, माजी सभापती शौकतभाई मुकादम, राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष अबू ठसाळे, नगराध्यक्ष उमेश सकपाळ, राष्ट्रवादी शहर प्रमुख मिलिंद कापडी यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. यावेळी श्रद्धांजली अर्पण करताना आमदार भास्कर जाधव यांनी अजितदादा पवार यांच्या मृत्यूबाबत घातपाताचा संशय असल्याचे पुन्हा एकदा व्यक्त केले. विमान अपघाताची चौकशी सुरू असतानाच भास्कर जाधव यांच्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना उधाण येण्याची शक्यता व्यक्त केली जाते. असं आहे की 1991 साली अजितदादा हे पहिल्यांदा विधानसभेच्या सभागृहामध्ये आले आणि 1995 सालापासून मी त्यांना बघत होतो. त्यानंतर मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये कार्यकर्ता म्हणून काम करत असताना कधी सरचिटणीसपदी, कधी राज्यमंत्रीपदी, कधी कॅबिनेट मंत्रीपदी आणि कधी प्रांताध्यक्षपदी देखील त्या पक्षामध्ये काम करण्याची संधी मला मिळाली. अजितदादासारखा नेमस्त माणूस आणि एक आत बाहेर असं काही नाही. त्यांच्या वागण्यामध्ये सर्वांना समान. तो बारामतीचा माणूस असला तरी देखील त्याला 4 शब्द ऐकवायचे असेल तर ते ऐकवायला सोडत नसत आणि चिपळूणचा कार्यकर्ता असेल तर त्यालासुद्धा 2 शब्द जर ऐकवायचे असेल तर ते मागे पुढे बघत नसत. ही अशा स्वभावाची माणसं ही असते. वरून फटकळ, वरून रागीट, वरून तापट वाटतात पण ही मनातून निर्मळ असतात. निर्मळ. आणि अजितदादा हे मनाचे निर्मळ होते. अशा निर्मळ माणसाबरोबर काम करण्याचं भाग्य मला लाभलं होतं. आज त्याची पहिली जयंती साजरी होते. अजून त्यांचा अपघात की घातपात तो रिपोर्ट समोर आला नाही. मी सांगू का, रिपोर्टमध्ये काय यायचं ते येईल, परंतु तुम्ही कोणालाही विचारलं तर हा अपघात कोणीच मान्य करायला तयार नाही. हा घातपातच आहे असं प्रत्येकजण मान्य करतोय, म्हणजे बोलतोय. आणि माझं मन देखील स्पष्टपणे सांगतंय की हा अपघात नाही, हा घातपातच आहे. एकंदरीत घटनाक्रम बघितला आणि त्यानंतर ज्या पद्धतीनं चौकशी सुरू आहे आणि त्या चौकशीचा वेग बघितला, चौकशीची दिशा बघितली, तर अधिक संशय बळावतो की हा अपघात नसून घातपातच असावा असा संशय बळवायला पुरेपूर जागा आहे. कैलासवासी अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त खेड तालुका काँग्रेस पार्टीच्या वतीने विविध सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. याची सुरुवात तटकरे हॉल येथे कैलासवासी अजितदादा पवार यांच्या प्रतिमेस विनम्र अभिवादन करून करण्यात आली. त्यानंतर ऐतिहासिक रसाळगड किल्ल्यावर वृक्षारोपणाचा उपक्रम राबवून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. या कार्यक्रमाला काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाबाजीराव जाधव, तालुका अध्यक्ष संजयराव जाधव, खेड शहराध्यक्ष अनिल सदरे यांच्यासह सचिन पवार, उमेश देवरुखकर, श्रीधर गवळी, प्रफुल्ल मोरे, शत्रुघ्न मोरे, संतोष तटकरी, केतन पेवेकर, राजेश चोचे, प्रियंका चोचे, ज्योती जाधव, सुचिता कदम तसेच अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. जयंतीनिमित्त आयोजित या उपक्रमातून अभिवादनासोबतच पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आला. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड शहरातील बजमे इम्दादिया संचलित MIB गर्ल्स हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये 22 जुलै रोजी अजितदादा पवार जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाचे आयोजन प्रशालेच्या मुख्याध्यापिका रुबिना कडवईकर यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी अजितदादा पवार यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचा उद्देश विजय मोहिते यांनी उपस्थितांसमोर स्पष्ट केला. अध्यक्षीय भाषणात रुबिना कडवईकर यांनी थोर व्यक्तींच्या कार्यातून
प्रेरणा घेण्याचं महत्त्व अधोरेखित केले। तसेच अजितदादा पवार यांच्या कार्याचा उल्लेख करत उपस्थितांना जयंतीच्या शुभेच्छा दिल्या। समाजसेवा ही प्रत्येकाच्या जीवनाचा अविभाज्य भाग असावा आणि समाजासाठी सातत्यानं कार्य करत राहावे असे आवाहन देखील त्यांनी केले। कार्यक्रमाला शिक्षक, कर्मचारी आणि विद्यार्थिनींची उपस्थिती लाभली। आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त सावंतवाडी तालुक्यातील केसरी येथील KSR ग्लोबल ॲक्वेरियममध्ये भव्य महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले। भाजपचे युवा नेतृत्व विनोद राऊळ यांच्या नेतृत्वाखाली भाजपा आंबोली मंडळ, भारतीय जनता युवा मोर्चा आंबोली मंडळ आणि भारतीय जनता युवा मोर्चा सावंतवाडी मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने हा समाजोपयोगी उपक्रम पार पडला। वाढदिवस केवळ शुभेच्छांपुरता मर्यादित न ठेवता समाजाला जीवनदान देण्याचा संदेश या शिबिरातून देण्यात आला। या महारक्तदान शिबिरात तब्बल 101 रक्तदात्यांनी स्वेच्छेने रक्तदान करत सामाजिक बांधिलकी जपली। उपनगराध्यक्ष ॲडव्होकेट अनिल निरवडेकर, जिल्हा परिषद सदस्य संदीप गावडे, उपसभापती गौरव मळिक, मंडळाध्यक्ष संतोष राऊळ, सरपंच सागर ढोकरे, भाजप युवा मोर्चा अध्यक्ष हितेन नाईक, विनेश तावडे यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी रक्तदान करून सहभाग नोंदवला। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जन्मदिवसाचे आणि दिवंगत माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीचे औचित्य साधत लांजा येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजोत्सव समाधान शिबिर उत्साहात पार पडले। गणेश मंगल कार्यालय येथे सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत आयोजित या शिबिरात महसूल विभागासह शासनाच्या विविध विभागांच्या योजनांची माहिती देण्यात आली। तसेच पात्र लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ एकाच ठिकाणी वितरित करण्यात आला। नैसर्गिक आपत्तीग्रस्तांना आर्थिक मदत, वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्यांना सहाय्य, दिव्यांगांना साहित्य वाटप, बचत गटांना आर्थिक मदत, नासा इस्रो परीक्षांमध्ये यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा गौरव, झाडांचे वाटप तसेच विविध दाखले आणि प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले। कार्यक्रमाला अतिरिक्त उपजिल्हाधिकारी गलांडे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष विलास चाळके, तहसीलदार प्रियंका ढोले, विधानसभा क्षेत्रप्रमुख सुनील उर्फ राजू कुरूप, सभापती मानसी आंबेकर, सभापती कदम यांच्यासह लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रम आहे आदरणीय बावनकुळे साहेब ज्यावेळीपासून महसूल मंत्री झाले त्यावेळेला आपण सर्वच जणांनी पेपरच्या माध्यमातून वृत्तपत्रामध्ये किंवा टीव्हीवरती चॅनलवरती पाहिलं असेल की तसं पाहिलं तर महसूल विभागामध्ये कायदे पूर्वीपासून होते। कायद्यामध्ये असणाऱ्या काय ज्या पद्धतीनं नागरिकांच्या मागणी येत गेल्या त्या पद्धतीनं गेले वर्षभरामध्ये जसं वर्ष दीड वर्षामध्ये अत्यंत महसूल खात्यामध्ये काय धोरणात्मक बदल केले, कायद्यामध्ये दुरुस्त केले आणि कायद्यामध्ये दुरुस्ती करून असा जो कार्यक्रम घ्यायचा आहे या कार्यक्रमाचे साधारणतः 2 हेतू आहेत। म्हणजे या कार्यक्रमामध्ये ज्या सुधारणा केलेल्या आहेत त्या नागरिकापर्यंत पोहोचवणं आणि त्याचबरोबर त्या नागरिकापर्यंत गेल्यानंतर त्यातले काय लाभार्थी आहेत त्या लाभार्थ्यांना नागरिकांच्या समोर आणून त्याचा दिलेला लाभ, कारण आपल्याला एका छताखाली, कारण शेवटी बऱ्याचशा गोष्टी असतात की आपल्याला हे याचा लाभार्थी होऊ शकतो का, काय नागरिकाच्या मनामध्ये शंका असते किंवा काय ज्यांना योग्य प्रॉपर मार्गदर्शन मिळालं ते शासकीय ऑफिसपर्यंत पोहोचले आणि त्याचा लाभ मिळतो। परंतु शासन खूप काय करत असते, जसं आता आपण सुरुवातीलाच प्रस्तावनेच्या नंतर आपण जे व्हिडिओ क्लिप पाहिला त्याच्यामध्ये आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी महसूल खात्याला शुभेच्छा दिला आणि बावनकुळे साहेबांनी ज्या महत्त्वाच्या 2 गोष्टी ज्या नागरिकांच्या अत्यंत जवळच्या त्यांनी म्हटले की नागरिकांना आता सातत्यानं दरवर्षी जो आपल्याला अकृषित कर भरायचा होता तो आता अकृषित कर भरायची आवश्यकता नाही। लांजा येथील न्यू एज्युकेशन सोसायटीच्या श्रीराम कुसुमताई सदाशिव बंजारे महाविद्यालयातील रसायनशास्त्र विभागाने विद्यार्थ्यांच्या कौशल्य विकासासाठी आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे। BSc द्वितीय वर्षाच्या स्किल एन्हान्समेंट कोर्स अंतर्गत विद्यार्थ्यांसाठी लिक्विड हँडवॉश निर्मितीचे प्रात्यक्षिक आयोजित करण्यात आले। अभ्यासक्रमानुसार प्रमाणित पद्धतीचा अवलंब करत विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष लिक्विड हँडवॉश तयार केला। विद्यार्थ्यांना केवळ सैद्धांतिक ज्ञान न देता उद्योगाभिमुख कौशल्य विकसित करण्यावर विभागाचा भर असल्याचे यानिमित्त स्पष्ट झाले। यापूर्वी विद्यार्थ्यांसाठी रत्नागिरी येथील GK कॉस्मेटिक्स येथे शैक्षणिक भेट देखील आयोजित करण्यात आली होती। या प्रात्यक्षिकात राजगुरव, कृष्णा पवार, मनस्वी ढवळगे, पूजा साळवी, निशा गावगे, तन्वी आयरे आणि रिया लिंगायत यांनी उत्साहाने सहभाग घेतला। हा उपक्रम डॉक्टर ऋषिकेश शुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला। विभाग प्रमुख डॉक्टर BT शिंदे आणि प्राचार्या डॉक्टर सुवर्णा पाटील यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत अशा कौशल्याधारित उपक्रमांचे कौतुक केले।
डॉक्टर ऋषिकेश राजाराम सुर्वे, रसायनशास्त्र विभाग, श्रीराम कुसुमताई सदाशिव वंजारे कॉलेज, लांजा. तर आजच आमच्या मुलांनी इथे एक लिक्विड हँडवॉश हा प्रॉडक्ट तयार केला. तर ॲक्च्युली ही जी प्रोसिजर आहे, प्रोटोकॉल्स आहेत, ते मुंबई विद्यापीठाच्या SCCच्या सिलेबसमध्ये या सेमिस्टरला तो आहे. त्यातलाच एक भाग म्हणून आम्ही तो आज प्रॉडक्ट तयार केला. तर आम्ही आपल्या कॉलेजमार्फत आम्ही फील्ड व्हिजिट पण नेतो. तर मला आठवते लास्ट इयरला आम्ही GK कॉस्मेटिक्स रत्नागिरी इथे व्हिजिट केली होती आणि त्याच्यातून पण आम्हाला खूप अगदी उपयुक्त अशी माहिती तिथून मिळाली की हल्ली कॉस्मेटिक्सचे जे प्रॉडक्ट्स आहेत ते भारतामध्ये 4 ते 5% फक्त युजर्स आहेत आणि जर ओव्हरऑल मार्केट बघितलं तर जवळपास $500 बिलियन एवढं आहे. आणि त्या लोकांनी असंही सांगितलं की भविष्यात येत्या काळात अगदी 5-6 वर्षात अजूनही 5%वरून 7%पर्यंत युजर्स कॉस्मेटिक्सचे वाढणार आहेत आणि $1500 बिलियन मार्केट इंडिया रेज करू शकतं याच्या आधारे. तर ऑफकोर्स त्यासाठी आपल्याला मोठा स्किल्ड वर्कर पाहिजे. वर्कर म्हणण्यापेक्षा स्किल्ड लेबर आणि स्टुडंट्स पाहिजे आणि त्याच्यामध्ये पण भरपूर प्रमाणात आपण रिसर्च करून पुढे जाऊ शकतो. तर त्यासाठी हा सिलेबस बहुतेक मुंबई विद्यापीठाने आणला असावा आणि आम्ही ते पार पाडत आहोत. आमच्या वेने आम्ही ते करत आहोत. यासह बातमीपत्रात वेळ झाली. इथेच थांबण्याची भेटूयात नवीन बातमीपत्रासह. तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत राहा फक्त माझे कोकण.